सकाळी डॉट 4 वाजता, म्हणजे आणखी घडी गेलेली नव्हती. 4 वाजता उठायची जर गरज, म्हणजे तुम्हाला उठणं होत असेल, तयारी असेल, तर तुम्ही या धंद्यामध्ये या. आणि याच्यामध्ये दुसऱ्या धंद्यापेक्षा तुम्ही शटर लावला आणि मी आज कुठे काही कामाला जातो किंवा मला दुसरं काहीतरी आहे असा भाग नाही. त्या म्हशीचं तुम्हाला दूध कंटिन्यू काढावं लागतं, त्याच टाइमला काढावं लागतं. नाही काढलं तर अलाराम जसा वाजतंय तसं म्हैस आरडते पाठीमागून. कॉन्स्टंट असणं गरजेचं आहे. आणि दुसरे धंदे बंद करून, आपण आता सांगितलं तसं आपण बंद करू शकतो, पण याला नाही बंद. दूध काढायचं सोडून देऊ शकत नाही, शेण काढायचं बंद करू शकत नाही, चारा टाकावाच लागतो. आपण जरी नाही जेवलं तरी यांना चारा टाकावाच लागतं जर तुम्हाला सस्टेन करायचं असेल तर. या सगळ्या मेहनतीची जर तुम्हाला म्हणजे करू शकत असाल तर हा धंदा खूप छान आहे. बिझनेस करा, बिझनेसला मेहनत आहे, पण प्रत्येक बिझनेसची मेहनत ही वेगवेगळी असते. ज्या बिझनेसमध्ये तुम्ही एंटर होताय ना, त्या बिझनेसचे पूर्ण बारकावे पहिल्यांदा बघितल्याशिवाय तुम्ही त्याच्यामध्ये एंटर होणं म्हणजे तो मूर्खपणा मला वाटतं. आणि मला प्रत्येक वेळेस प्रत्येक पॉइंटला आम्ही डेअरी चालू करण्याच्या अगोदर दादाचं एकच म्हणणं असायचं, प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तू थेरॉटिकल विचार करतोय चालू करण्याचा, पण त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल काय आहे ते तुला आणखी माहित नाही. समोर जाऊन ते सस्टेन होईल का, कंटिन्यू करू शकशील का, ह्या सगळ्या गोष्टी तुला अगोदर सॉर्ट आउट कराव्या लागतील. आणि एक वेळेस जर, आणि मी जॉब एक वेळेस जर तू तिकडून सोडून आलास ना, तू परत 4-5 वर्षानंतर इकडे येऊ शकतोस, पण तिकडून सोडून आल्याच्या नंतर इथून वापस जाणं हे खूप अवघड असेल तुझ्यासाठी. योग्य पण नाही. हा, योग्य पण नाही आणि अवघड पण असेल. या सगळ्या गोष्टी यांनी मला डिस्कस करायचे तेव्हा. तुमचं शिक्षण काय झालं? माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं एरोस्पेस. पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कुठंतरी चांगली जॉब करतात, म्हणजे इकडं दूध व्यवसाय किंवा शेणामध्ये कोण काम करावं असं एक टेंडन्सी असते. तर तुम्ही तिकडं म्हणजे चांगली नोकरी सुद्धा तुम्ही होते असं मला म्हणल्या होत्या. तर नोकरी सोडून तुम्ही या दूध व्यवसायात कशा म्हणाला? म्हणजे आवडत नव्हतं आणि या सेक्टर मधली आवड होती. म्हणजे बिझनेस बी हा निवडण्याच्या पाठीमागं कारण तेच आहे की आवड होती या सेक्टर मधली, म्हणून हा आपण बिझनेस निवडला. आता हे या सगळ्या सेक्टरला मी बिझनेस म्हणूनच चालतो आणि त्या कारणामुळे निवडलं. आवड महत्वाची होती, आवड होती आपल्याला यामध्ये. तरी अगोदर तुम्ही जॉब कुठं करत होते? मी आंबेजोगाईला जॉब करत होतो. काय पेमेंट होती तुम्हाला? पेमेंट आपल्याला 35च्या वर पडत होती, 35-40 पडत होती. काय काम होतं? लेक्चरर होतो. म्हणजे लेक्चर असून सुद्धा चांगली पेमेंट असून तुम्ही ते व्यवसाय सोडून इकडे, म्हणजे नोकरी सोडून इकडे या व्यवसायामध्ये आले, तर म्हणजे खरंच तुम्हाला तेवढे नोकरी सोडताना कुठंतरी म्हणजे वाटलं नाही का आपलं चांगलं पेमेंट इथे भेटते, इथं कुठेतरी काम करायचं, शेतात जाऊन चारा आणायचं किंवा लक्ष द्यायचं, हे कसं वाटलं बाबा आपण ते सोडावं? मी तिथे जरी जॉबला असलो असतो तरी माझ्या डोक्यात ह्याच होत्या गोष्टी, इकडल्याच सगळ्या गोष्टी यायच्या. मी सकाळी 8 वाजता जॉबला जरी गेलो, संध्याकाळी 5ला आलो, तर ते टाइम सोडून जेवढा वेळ होता त्याच्यामध्ये माझ्या डोक्यामध्ये याच गोष्टी राहायच्या की मला हे करायचंय. आणि इकडल्या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये यायच्या, मला ह्या गोष्टी करायच्या, आवड इकडे होती. तुमचं देखील चांगलं एज्युकेशन वगैरे झालं? हो, माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये. पण भाऊ आहे लहान, तुमचं म्हणल्यापेक्षा आमचं पूर्वपार आहे जरा बिझनेस माइंड टाईपमध्ये. याच्यामध्ये जास्त म्हणजे तुम्ही दोघेही बंधू चांगलं उच्च शिक्षित असून सुद्धा तुम्ही आता या दूध व्यवसायामध्ये येता. तेच महत्वाचं आहे. सगळे लोक आता शासकीय नोकरीच्या मागे पडतात किंवा चांगली कंपनीमध्ये कुठं नोकरी मिळावी या इकडे पडतात, तर तुम्ही सगळ्या गोष्टी, तुम्हाला जॉब मिळतोय सगळ्या गोष्टी असून सुद्धा तुम्ही बाबा इकडं शेतामध्ये राबायचा किंवा चांगलं उत्पन्न इकडं व्यवसायामध्ये तुम्हाला आवड वाटते, त्याच्यामुळे तुम्ही इकडे चालले. बेसिकली काय, सुरुवातीपासून माझी एक कन्सेप्ट आहे समजा, की आपण शेतकरी पारंपरिक शेती करतात. मला काय वाटतं, शेती ही जॉब सारखं नाही आहे. शेती हा व्यवसाय, आपण म्हणतो म्हणण्यासाठी व्यवसाय, पण शेतकरी काय ट्रीट करत नाही की हा व्यवसाय म्हणतात, की ते एवढं करायचं, उत्पन्न नाही होत वगैरे. पण व्यवसायासारखं जर शेतीला बघितलं तर तो डेव्हलपमेंट येतो. व्यवसाय कोणताही आहे, बिझनेस म्हटलं की एक्सपांड करतात, त्याच्यातनं इन्कम होते, सगळ्या गोष्टी होतात. आपण शेतकरी आहेत ते व्यवसायाला, शेतीला व्यवसाय म्हणून नाही बघत, तो करायचा पारंपरिक म्हणून करतो. आमच्या दोघांचं कसं होतं की सुरुवातीपासून करायचा, हा जॉब करायचा, त्याच्या अगोदर मी पण करायचो, मी सोडलो, नंतर गावाकडे आलो मी. त्याच्यानंतर कॉलेजला जायचं, लेक्चर करायचं, रात्री आमचं डिस्कशन व्हायचं की काहीतरी करायला पाहिजे समोर बिझनेस टाईपमध्ये. तर आम्ही शेतीकडनंच या व्यवसायाकडे आलो. बेसिकली आम्ही ज्या वेळेला घेतलो, लोन उचलून परत शेती केली, शेतीसाठी शेणखत वगैरे त्या रिक्वायरमेंट पण आमच्यात लक्षात आले. आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून हा पण लागतो. आणि त्या व्यतिरिक्त कसं,
हा व्यवसाय पण एक सेपरेट मोठा व्यवसाय आहे. शेतीला पूरक म्हणून बरेच जण करतात. आता आमच्या गावामध्ये 95% लोक 2 म्हशी 3 म्हशी करतात, तो पूरकसाठी करतात. पण दुग्ध व्यवसाय हा पण एक व्यवसाय आहे मेन सेपरेट. मेन म्हणून म्हणजे करू थोडक्यात व्यवसाय हा हा. पूरक व्यवसाय राहिलेला नाही, सेपरेट Right, right. व्यवसाय राहिला. खूप मोठा आणि भाग. शेती असेल किंवा अशा व्यवसायाला आपण जर म्हणजे पारंपरिक पद्धतीने न करता व्यवसाय म्हणून जर तसं केलं तर चांगलं उत्पन्न मिळू शकतं. बरोबर आहे ना. तर आता एकूण तुमच्याकडे जनावर वगैरे किती आता? लहान मोठे जनावर मिळून 40 जनावर आहेत आमच्याकडे. श्रीनीती डेअरी फार्म मध्ये वापरला जाणारा हिरवा चारा विचारला होता, तर हिरवा चारा हा आहे, आपण वापरतो तो. हा पण आहे, याच्यासोबत दुसरा पण आहे. तर याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, 3 प्रकारचा गजरा लावलेला होता. पण त्याच्यामध्ये आपल्याला यील्ड कसं, आपला गोठा असल्यामुळं आपल्याला यील्ड जास्त लागत होती, म्हणून आपण प्रेफर थोडा जास्त प्रमाणामध्ये वेगळा लावलेला आहे. तर याच्यामध्ये 3 प्रकार आहेत मित्रांनो. हे आहे सुपर नेपियर, ज्याचे पानं लहान असतात आणि हाईटला जास्त वाढतं. हे आहे इंडोनेशियन रेड नेपियर, तुम्हाला दिसत असेल तर. हे आहे इंडोनेशियन रेड नेपियर. या हिरव्या चाऱ्याच्या कंटेंट कंपॅरिझनमध्ये याच्यामध्ये कंटेंट जास्त असतात, जे की गरजेचे आहेत म्हशीसाठी. पण याच्यामध्ये काय आहे, याची ग्रोथ आहे ते थोडी स्लो प्रमाणामध्ये होते. आणि डेअरीमध्ये हिरवा चारा खूप चांगल्या म्हणजे जास्त प्रमाणात लागणारा आहे, त्याच्यामुळं ह्याची ग्रोथ कमी होते. तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही पण लावू शकता. हे आहे स्मार्ट नेपियर. आणि आपल्याकडे थर्ड प्रकारचा सुद्धा चारा आहे, त्याची 6 हप्तापेक्षा हाईट जास्त होऊ शकत नाही किंवा होत नाही. तर हे आहे स्मार्ट नेपियर. हे स्मार्ट नेपियर कसं आहे, याला मक्यासोबत क्रॉस केलेला चारा आहे आणि हे याची हाईट कमी असते, यील्ड कमी भेटते. तर या 3 प्रकारच्या चाऱ्याचं मॅनेजमेंट आपण आपल्या डेअरीमध्ये करतो, मिक्समध्ये देतो आपण. आणि आपल्या डेअरीमधलं जे पाणी आहे, वेस्टेजचं पाणी जाते ना, की वॉशिंग केल्याच्या नंतर किंवा त्यांचं मलमूत्र जे असते किंवा शेणाचं पाणी जे लिक्विड प्रमाणामध्ये बाहेर येते धुते वेळेस, तर ते पूर्ण पाणी आपण तिथल्या गोठ्यामधून इथल्या गजऱ्यासाठी आणि इथं टाकलेलं आहे. तर तिथून इथं येतं, या चंबरमधून एक पाईप आहे, तिथं जातो तो पाईप, इथं येतं पाईप, आणि इथून इथल्या पूर्ण 1.5-2 एकरला इथल्या गजऱ्याला तो पाणी आपण सर्क्युलेट करू शकतो आपल्या बोरवेलच्या पाण्यासोबत. कारण की हे शेणाचं पाणी असतं तो, आणि फक्त हे द्यायचं नसतं, मिक्समध्येच द्यायचं असतं आपल्याला व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी. आणि या पण गजऱ्याला आपण ते पाणी देऊ शकतो. जाणता लोकांना वगैरे विचारल्यानंतर की बाहेरच्या म्हशी आणल्या तर इथं सेट होण्यासाठी वेळ लागतात. त्या सेट नाही होत, त्यांना जे एन्व्हायरमेंट आहे इकडलं सूट नाही होत, त्याच्यामुळे ते दुधामध्ये बिल्डिंगमध्ये फरक पडतो, लॉसमध्ये जातो वगैरे ऐकलं होतं. त्याच्यामुळे आम्ही नांदेड म्हणा, नांदेडसाठी आलेले किंवा शेतकऱ्याकडनं ज्या घेत आम्ही कलेक्ट केल्या होत्या 15 म्हशी. पण त्यानंतर लक्षात आलं की 2-3 मोठे गोठे विजिट केल्यानंतर की तुम्हाला सेट होण्यासाठी वेळ लागतो. आणि एकदा तिकडली ब्रीड इकडं सेट झाली, एन्व्हायरमेंट काय आपण नॅचरली म्हणजे आर्टिफिशियली आपण जनरेट करू शकतो, त्याला शेड जसा लागते तसा. पण एकदा जर सेट झालं तर बेनिफिट आहे ते बाहेरची ब्रीड आहे, ओरिजिनल पण मिळते आणि त्याच्यात तुम्हाला बेनिफिट मिळतो. मित्रांनो, आपण हे जे आपलं श्रीनीती डेअरी फार्म आहे, याच्यामध्ये आपण खुराकाचं व्यवस्थापन हे अशा पद्धतीनं करतो. तर जे आपले आपले माणसं आहेत, त्यांनी हे भिजू घालतात. सकाळच्या खुराक सकाळी जर टाकायचं असेल तर संध्याकाळी भिजू लागतात. आता हे संध्याकाळचं रेडी झालेलं आहे खुराक. तर याच्यामध्ये 10 किलो सर्की ढेप आहे, 10 किलो आपला मका चुनी आहे, 10 किलो हरभरा चुनी आहे. आणि याच्यामध्ये हे सगळं झाल्याच्या नंतर आपण छोट्या टोपल्यामध्ये हे काढतो आणि त्याच्यामध्ये आपण संध्याकाळच्या वेळेस 50 ग्रॅम मिनरल मिक्सचर टाकतो प्रत्येक म्हशीला. आणि हे भिजवते वेळेस, जर सकाळची वेळ असेल संध्याकाळी भिजवतो, त्याच्यामध्ये आपण अर्धा किलो, या 10 म्हशीच्या शेड्यूलनुसार अर्धा किलो आपण प्रत्येक म्हणजे 10 म्हशीच्या शेड्यूलमध्ये अर्धा किलो आपण खायचा सोडा वापरतो, जेणेकरून आपण त्यांचं डायजेशन जे आहे ते प्रॉपर झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर कधी तुमच्या शेणामध्ये बारीक बारीक तुकडे चारायचे येत असतील तर त्यावेळेस तुम्ही सुद्धा जर डायजेशनसाठी तुम्ही खायचा सोडा 100 ग्रॅम वापरल्या प्रत्येक म्हशीला एक 10 दिवस, तरी तुमचा डायजेशनचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊन जाईल. बरं. आणि याच्यामध्ये एका म्हशीचं प्रमाण काय आहे, किती देता तुम्ही? एका म्हशीला आपण दुधाप्रमाणे देतो. जर आपली एका लिटरला 400 ते 500 ग्राम या हिशोबानं आपण त्या म्हशीला दूध किती आहे त्या पद्धतीनं खुराक टाकतो. बरं. आणि भिजूनच दिला जातो आपल्याकडे खुराक. कधी कधी प्रॉब्लेम होतो, जर भिजून दिल्याच्या नंतर आपलं फॅट वगैरे कमी येतो किंवा दुधाची क्वालिटी कमी होत नाही, फक्त फॅट कमी येतो. आणि फॅटच ही क्वालिटी असते हे गैरसमज आहे बरं याच्यामध्ये. दुधाची क्वालिटी वेगळी राहते. बरं. मिनरल मिक्सचर कोणतं वापरता तुम्ही देता? सध्याच्याला आपण मिनरल मिक्सचर हिमालया कंपनीचं वापरतो.
तर हे अशा- तुमचं स्टोर रूम आहे का सगळं हा. खाद्य स्टॉक हे करायचं? आमचं स्टोर रूम आहे श्रीनिधी डेअरी फार्मचं. त्याच्यामध्ये हे सळकी ढेप आहे. आपण दुधाचं कलेक्शन इथून करतो, ज्या ठिकाणी फॅट मशीन, स्टेनरायझर आणि प्रिंटर मशीन आहे, वेट पण आहे तिथंच. आणि आपण कधी कधी आहे ते हे कढीचा चुना पण प्रोव्हाइड करतो. बरं. अशा पद्धतीचा चुना राहते. तर हे काय करायचं, 1-2 दिवस 1 किलो चुना घ्यायचा, त्याच्यामध्ये 5 लिटरच्या आसपास 5 ते 7 लिटर पाणी टाकायचं. त्या 1 किलो चुनाला पूर्ण भिजू द्यायचं. भिजू दिल्याच्या नंतर ते पूर्ण कॉन्स्टंट ठेवायचं आणि 4थ्या दिवसापासून त्याला हलवायचं नाही, काय नाही, 4 दिवस पूर्ण हलवून मिक्स करायचं. आणि 4थ्या दिवसापासून तुम्ही त्याच्या वरचं जे तवंग येतं किंवा पाणी येते ना, ती त्या जसं आपण त्या गमेल्यामध्ये बघितलेलं आहे, खुरा भिजू घातलाय, त्याच्यामध्ये 1 लिटरच्या हिशोबाने त्याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं. याच्यानं होते काय, तर तुमची कॅल्शियमची जर डिफिशियन्सी कधी होत असेल म्हशीला, तर हे कॅल्शियम रिकवर करण्याचं काम करते बरं बाय नॅचरली. बरं. आणि चुना हा पेंटच्या दुकानावरला वापरायचा नाही. एक सेपरेट कढीचा चुना म्हणून भेटते, ते घ्यायचा, त्याच्यामध्ये केमिकल नसतात. बरं. हे एक लक्षात ठेवायचं. हां. तर आता दादा म्हशीमध्ये काय आहे, बरेच लोक आता ते मुक्त गोटा वगैरे संकल्पनेकडे जातात. तर तुमचा काय विचार आहे का तसं मुक्त गोटा वगैरे करायचा? ते म्हशीमध्ये शक्य आहे मुक्त गोटा? जसं आता मागचा प्रश्न तुम्ही विचारला होता, ब्रीड कोणती चांगली आहे, हां. राईट? तर ते ब्रीड सगळ्या बाजूनं बघायला गेलं, जसं आता हा प्रश्न तुम्ही विचारलाय की मुक्त गोटा शक्य आहे का मशांमध्ये, आणि तुम्ही करणार आहात का? आमचा नेक्स्ट प्लॅन आहे मुक्त गोट्याचा. आणि मुक्त गोटा करायचा असेल तर माझ्या मतानुसार मुर्रा जातीची म्हैस चांगली राहील, कारण की ती सगळ्यात शांत राहणारी म्हैस म्हणलं तर मुर्रा जातीची. तिचे शिंग छोटे असतात, राऊंड आकाराचे असतात, जेणेकरून मध्ये त्यांची मारामारी जरी झाली, मुक्त गोटा म्हणजे त्यांच्या गळ्यामध्ये काही नसते, बांधून नसतात, त्यांची मारामारी जरी झाली तरी एकमेकांना हानी होत नाही त्याच्यामध्ये. आणि पहिल्यांदा ते मारामारीच नाही करून घेणार, हे शांत जात असते. हरियाणा मधल्या जातीचं एकच मेन खासियत आहे, दूध पण चांगलं देतात, त्यांचा लॅक्टेशन पिरियड पण जास्त आहे आणि शांत पण म्हैस आहे. त्याच्यामुळं दूध व्यवसायासाठी सगळीकडे मुरा हेच रेफर केलं जातं, लोक त्याच्याकडे जास्त जाफर मिल्किंग साठी जास्त आहे, बट ती अग्रेसिव्ह पण आहे. बरं. आणि त्याच्या शिंगाची साईज बघितली तर ते अग्रेशन मध्ये काही लागलं तर मैत्रीची टक्कर वगैरे तर ते दुखापत होते, शिंग उकडून येणे असा प्रकार पण होते. ते रिकवर तुम्ही दाखवू शकता आपल्या व्ह्युअर्सना, आमच्याकडे ते पण आहे आणि हे पण आहे. आणि त्याच्यामध्ये तसं जसं आता झालेलं दादा आहे. सांगितलं ना, ते तो शिंगाची incident टक्कर पण लागल्यावर घडलेला आहे. आपल्या म्हशीचं शिंग गेलेलं पण आहे. असं का? म्हणजे ते मोकळं वगैरे सोडले होतं का तुम्ही? नाही, जवळ बांधल्या होत्या थोडंसं. बरं. जसं की तुम्हाला सांगितलं, आपण स्टेप बाय स्टेप केलं. कन्स्ट्रक्शन करते वेळेस इथला लॉट आपण बाहेर बांधला होता, त्यावेळेस जवळ बांधण्यात आल्यामुळे त्यांचा सिंग गेलेला. आणि गुळाचे काय फायदे असतात? आणि गुळाचे फायदे मेन म्हणजे थंडीच्या सीझन मध्ये माणूस असेल किंवा कोणी गुळ का खा म्हणतात, कारण की थंडीच्या सीझन मध्ये माणसाची फॉस्फरस डिफिशियन्सी होते, तशीच जनावरांची सुद्धा फॉस्फरस कमी होतं जनावरांच्या शरीरामधलं. आणि उन्हाळ्यामध्ये खाऊ नका म्हणतात, कारण त्याच्यामध्ये हीट राहते, म्हणून उन्हाळ्यामध्ये खायचं नाही, म्हशीला पण द्यायचं नाही. जर एखादी कोणती गाभण म्हैस असेल तर तिला पण म्हणजे विण्याच्या अगोदर किंवा हीटवर येईल तोपर्यंत द्यायचं नाही. तुम्हाला दूध सुद्धा वाढतं. हे गुळ आम्ही एक 8 दिवसाच्या हिशोबाने अर्धा किलो देतो, आणि आम्ही अगोदर देत गेलो प्रत्येक दिवशी 50 ते 100 ग्रॅम. तर तुम्ही 8 दिवसाला अर्धा किलो टाका, किंवा मग दररोजच्या रेशोमध्ये तुम्ही 50 ते 100 ग्राम टाकलात तरी जमते. याच्यानं फॉस्फरस डिफिशियन्सी कमी होते. म्हणजे फॉस्फरस जर कमी झालेला असेल कोणत्या म्हशीचं तर ते रिकवर होते आणि दुधामध्ये सुद्धा वाढ होते. याच्यासोबतच आपण मोहरीचं तेल सुद्धा वापरतो. जसं की गुळ जसा वापरतो तसं मोहरीचं तेल पण वापरतो. एखाद्या म्हशीला डेली द्यायचं असेल तर आपण 100 ml देतो, आणि 8 दिवसाला देत असेल तर आपण अर्धा लिटर देतो. त्याचे फायदे काय होतात? मध्ये सुद्धा देतो. याचे फायदे म्हणजे जसं की तुम्ही मागच्या प्रश्नामध्ये विचारलेलं होतं की हीटवर यायला काय करावं लागेल, तर ते जे घाण वगैरे पडते ना, ते घाण निघून जाण्याचं काम मोहरीचं तेल करतं, आणि परत हीटवर येण्यासाठी म्हशीला हेल्प करतं. पण मोहरीचं तेल तुम्ही हीट आल्याच्या नंतर गाभण राहिली तर देऊ नका. 3 महिन्याच्या नंतर जर गाभण राहिली आणि 3 महिने झालेले असेल त्या म्हशीला, तर त्याच्यानंतर मोहरीचं तेल दिलं तर ते गाभ पडायचे चान्सेस असतात. इकडं काय स्टोर केलं? अशा पद्धतीनं आपण कुटीचं व्यवस्थापन केलेलं आहे. आता तुम्हाला जसं सांगितलेलं आहे, आपण माग चाऱ्याचं, याला TMR म्हणतात, बरं. म्हणजे टोटल मिक्स राशन. याच्यामध्ये आपण पूर्ण मिक्स केलेलं आहे, जसं की सुका चारा,
ओला चारा, त्याच्यानंतर दुसरं कोणतं सप्लिमेंट असेल जसं बाटूक वगैरे असेल तर पूर्ण याच्यामध्ये मिक्स करून आता संध्याकाळचा चारा रेडी झालेला आहे, याच्यात दिसत असेल तुम्हाला. हो. तर आणि या मशीनं पूर्ण कुट्टी करतो, बारीक कुट्टी करतो, जसं गोळीसारखं झालेलं आहे. हम्म, हम्म. आणि हे डायजेशनसाठी चांगलं असतं. आपण जर साधा चारा टाकलो, कट करून टाकलं तर ते खात नाहीत प्रॉपर, हे पूर्ण प्रॉपर खाल्ला जातो आणि आपलं जे लॉस आहे चाऱ्याचा तो पण रिकवर होतो याच्यामुळे. हा. तुम्ही 2च टाइम चारा देता पूर्ण? 2च टाइम चारा देतो. बरं, त्या 2 टाइम मध्ये किती हिरवा किती आणि सुका किती? एका जनावराला आपण 3 किलो सुका चारा हम्म. आणि 11 किलो हिरवा चारा या हिशोबाने देतो. सकाळी 1 टोपलं आणि संध्याकाळी 1 टोपलं टाकतो आपण चाऱ्यामध्ये. त्याच्यानंतर आपण दिवसभर चारा टाकत नाही. सकाळचा चारा आमचा 4:30 वाजता पडतो, संध्याकाळचा चारा 4:30लाच पडतो. बरं, दोन्हीमध्ये टायमिंग ठेवण्याचा काय फायदा होतो? टायमिंग ठेवण्याचा फायदा असा आहे की त्यांना ते सवय झालेली असते हम्म. आणि ते पूर्ण प्रॉपर जेवढा टाकलेला आहे तेवढा जरा खाऊन घेतात. उरलेला आपण बाहेर काढून टाकता. आणि टायमिंग का ठेवायची राहते दूध व्यवसायामध्ये, तुम्ही दूध सुद्धा काढते वेळेस तुम्ही 2 टाइम ठरवूनच काढा, तुम्हाला इक्वल दूध भेटेल आणि ते म्हशीची हेल्थ सुद्धा चांगली राहील त्याच्यामध्ये. काही लोक ते बार्ली वगैरे वापरतात, तर तुम्ही ते कशामुळे वापरता? बार्ली आपण पण वापरलेली आहे, ते खराब पण काय नाही, पण त्याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम असा आहे की ते राहिलेलं पूर्ण मटेरियल असते जे की मशीन म्हणजे आपल्या कंपनीमधून येतं चोथा, आणि त्याच्यामध्ये त्याची ॲडिक्शन लई लवकर होते जनावरांना. जसं की आता आपण सख्खी आज बंद केली तर ते दुधावर कमी होतील, पण ते रिकवर बी होतात. जे 2-4 दिवस होत बी नाहीत कमी, पण ते बार्लीमुळे आम्हाला प्रॉब्लेम असा होऊ लागला की दूध खूप कमी निघू लागलं. इन केस जर आता सप्लाय बंद झाला, एक दिवस नाही दिला त्यांना, तर सेकंड टाइमला लगेच ते 1-1.5 लिटरला डायरेक्ट खाली होऊ लागले. म्हणजे ते डिमांड अँड सप्लायवर जर प्रॉब्लेम आला तर आपल्या मिल्कवर प्रॉब्लेम येऊ लागला. आणि ते बंद केल्यावर एकदम जर बंद झालं तर म्हशीच्या तब्येती खराब होऊ लागल्या. जे कंटिन्यू जर चालू असेल तर तेवढा प्रॉब्लेम आला नाही, पण एकदम बंद केल्यावर ते जनावरांची हेल्थ खराब होणं, दुधावर प्रॉब्लेम येणं, नंतर रिकवर लवकर न होणं, ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम. थोडक्यात म्हणजे आपण काम करत असताना लेबरला कुठेतरी जास्त काहीतरी म्हणजे अल्कोहोल वगैरे असल्या गोष्टी देऊन दूध काढल्यासारखं आहे समजा बाहेर त्याच्याच पद्धतीने, म्हणजे तिची तेवढी कॅपॅसिटी नाही, पण आपण तिला काहीतरी अडिक्शन वगैरे देऊन जास्त दूध काढून जर घ्यायचं. सांगायचं म्हटलं तर खेळाडू लोकांना स्टेरॉइड देऊन त्यांना जास्त हे करतात, परफॉर्मन्स घेतात, त्याच पद्धतीने पुढे आपल्या लोकांना शंका वाटते की हे मुरा म्हशी गाभण राहत नाही किंवा जाफराबादी, तर हे बार्ली सोडून दुसऱ्या कशा कारणामुळे तुम्हाला गाभण राहण्याचा काय प्रॉब्लेम वाटतो काय? बरोबर. त्याच्यामध्ये बार्लीचाच विषय नाहीये, त्याच्यामध्ये हेल्थ मॅटर करतो. त्याच्यानंतर दुसरा मेन म्हणजे ज्यावेळेस एखादी म्हैस दिल्याच्या नंतर तिचा झार पडतंय, झार पडल्याच्या नंतर तिची 3 दिवस ते 8 दिवसापर्यंत तिची जे पिशवीमधली घाण असते ना, ते पूर्ण घाण बाहेर पडते. आणि त्यावेळेस जर ती घाण बाहेर पूर्ण नाही पडली तर ती पुन्हा हिटवर यायला प्रॉब्लेम जाते. म्हणजे ती घाणमध्ये राहते, त्याचं पूर्ण इन्फेक्शन होते, तिचं पूर्ण तिच्या बॉडीवर प्रॉब्लेम होते आणि ते घाण बाहेर न पडल्यामुळं हीटवर न येणं ही गोष्ट होते. हीटवर न आल्यावर पुन्हा जरी आली आणि घाणमध्ये असेल तर गाभ पण राहत नाही हीटवर आली तर. आमच्या लाईव्ह गोठ्यामध्ये एक आहे तसं उदाहरण. फक्त याच्यामध्ये मला फक्त नेपियर आणि फक्त ऊस या 2च गोष्टी हिरव्या चाऱ्यामध्ये वापरला तर माझ्या नोटेशन मध्ये आलेला किंवा माझ्या पॉईंट मध्ये आलेला एक प्रॉब्लेम आहे, याची फॉस्फरस डिफिशियन्सी होती. आमच्या गोठ्यामध्ये आमचा अनुभव सांगतोय आम्ही, म्हणजे प्रत्येक गोठ्यावरला अनुभव वेगळा असू शकतो. आम्ही आमच्या गोठ्यावरला अनुभव सांगला की फॉस्फरसची डिफिशियन्सी होऊ शकते. ते जर आपल्याला रिकवर करायचं असेल तर काय करावं लागेल? त्याच्यामध्ये आपण ऊस असेल ना तर ऊसासोबत तुम्ही हिरवं बाटूक टाळक्या वगैरे जो असतो ना तो मिक्स करा सिमिलर रेशोमध्ये. मका मिक्स करा. सगळ्यात बेस्ट चारा म्हणलं एरियामध्ये तर मका, पण आपल्या एरियामध्ये मका येत नाही चांगल्या कंडिशनमध्ये, ॲटमॉस्फिअर सपोर्ट करत नाही, मग आपण मका टाकत नाही जास्त, कधी कधी घेतो आपण. आणि ऊस आणि गजरा एकत्र देण्याची गरज नाही, गजरा एक वेळेस त्याच्यानंतर मका, आणि ऊस असेल तर ऊस सोबत मका असं देऊ शकतो आपण. म्हणजे त्याच्यामध्ये जर 50% मध्ये नेपियर किंवा ऊस असेल तर चालते, त्याच्यासोबत चांगलं प्रोटीन असलेलं खाद्य द्यायला पाहिजे. दोन्ही जर कॉम्बिनेशन दिलं तर रिकवर होऊ शकतं. म्हणजे तुम्ही न्यूट्रिएंट्स बॅलन्स करा, तुम्ही देताय ना तर बॅलन्स करून दिलं तर काही इश्यू होणार. गुळीच आहे ना.
हे गुळी आहे. जसं की आपण बघितलेलं आहे की आपण म्हशींना काय टाकतो वाळ्या चाऱ्यामध्ये, तर आपण वाळ्या चाऱ्यामध्ये भुसा टाकतो. तर भुसा आपला आपण डिस्कस केल्याप्रमाणे 2-3 प्रकारचा असतो. सध्या आपल्याकडे स्टोअर केलेला आहे सोयाबीनचा भुसा. एकदम क्वालिटी, याची क्वालिटी कशी ओळखायची तर अशा प्रकारे क्वालिटी राहते याची. पूर्ण व्हाईट राहते ही. आणि जर हे ब्लॅक पडलेलं असेल तर त्याच्यामध्ये बुरशी चढलेली राहते. काही कॉन्स्टंट प्रमाणामध्ये बुरशी चढलेली असते. त्याच्यामुळं जनावरांच्या तब्येतीवर 100% इफेक्ट होतो. तुम्ही क्वालिटीचा जेवढा चारा वापरसाल तेवढं जनावरांची हेल्थ चांगली. क्वालिटी हे पूर्ण व्हाईट कलरची गुळी आहे. ब्लॅक कलरची गुळी असेल तर त्याच्यावर एक तर त्यांनी काढते वेळेस तणनाशक वापरलेलं आहे, त्याच्यामुळं काळी पडलेली आहे, किंवा पूर्ण बुरशी चढलेली आहे त्याच्यावर. तर आपण सुक्या चाऱ्यामध्ये हे भुसा वापरतो, सोयाबीनचा भुसा. त्याच्यानंतर सीझनल वाईज जसं की आता याचं गव्हाचं सीझन येईल, त्यामध्ये आम्ही गव्हाची गुळी घेऊन ठेवतो. पुन्हा हरभऱ्याचं सीझन आलं तर हरभरा कलेक्ट करून ठेवतो भुसा. तर अशा पद्धतीने सुक्या चाऱ्याचं मॅनेजमेंट करतो आपण. बरं, सगळ्या प्रकारच्या गोळ्या स्टॉक करून. स्टॉक करतो आपण. ठीक. तर आता याच्यामध्ये तुम्ही डिवर्मिंग असेल, जंतू निर्मूलन, लसीकरण अशा गोष्टी काय करता का दूध व्यवसायात? ती तर नेसेसरी आहे. ती म्हणजे गरजेचीच गोष्ट आहे. बरं. आता फॉर एक्झाम्पल आमच्या गोठ्यामध्ये लास्ट टाइम खुरीची लस होती. तर आम्ही फ्री, आमचे डॉक्टर्स आहेत दर आठवड्याला येऊन व्हिजिट करतात, काही असेल तर चेकअप वगैरे पण करतात. मग त्यांनी जे फ्री आहे तर ती खुरीची लस आहे ती पूर येण्याच्या अगोदरच दिलेली त्यांना. बरं. तर आमच्या सराउंडिंगमध्ये 20 गावामध्ये आमचा एकच गोठा होता ज्या ठिकाणी एकही आम्हाला खुरीचा पेशंट नाही झाला. त्या कंडिशन मध्ये तर हे एवढं गरजेचं आहे की तुम्ही जे लसीकरण वगैरे गव्हर्नमेंट रेग्युलरली देतं, पण बऱ्याच वेळेस शेतकरी कसं टाळाटाळ करतो. दुसरे कुठले दादा याच्यामध्ये दूध व्यवसायामध्ये आजारपण वगैरे येतात? याच्यामध्ये आम्हाला सगळ्यात त्रासदायक केलेला मस्टॅडिस, जो थनेला. सडांना थनेला ज्याला म्हणतो, सडाला जखम होणे, त्याच्यातून म्हणजे रक्तस्राव होणे, दूध न येणे, किंवा ते सडच कामातून जाणे, ते घाणच कामातून जाणे, ह्या एक आम्हाला जास्त त्रासदायक केलेला आहे. बरं. तर आता मस्टॅटिस साठी आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे की मस्टॅटिस होणार? त्याच्यासाठी स्वच्छता सगळ्यात मस्ट आहे की तुमच्या गोठ्याची स्वच्छता राहणे. ज्या ठिकाणी ते सडे ठेवून म्हणजे बसते म्हैस, तर त्या ठिकाणी जंतू न राहणे, स्वच्छता राहणे, कारण त्याच मार्गातनं जाऊन वगैरे हे होतं. आणि ज्या वेळेला तुम्ही दूध काढता वगैरे तर त्यावेळेला पण खानामध्ये दूध जास्त न राहणे वगैरे. आणि याच्यामध्ये हे प्रॉब्लेम आहे की मेन म्हणजे तुम्ही दूध काढताय. जसं की दादांनी सांगितलं, दूध काढल्याच्या नंतर त्याच्यात दूध राहिलं तर त्याचे जंतू तयार होतात. आणि मेन म्हणजे तुम्ही दूध काढल्याच्या नंतर त्या सडाचा जे होल राहतो तो कम्प्लीट एक 15 ते 20 मिनिटं ओपन राहतो. म्हैस पांजली म्हणतात ना, पांजल्याच्या नंतर ते होल ओपन होतो. तुम्ही दूध काढून घ्या. ते दूध काढून घेतल्याच्या नंतर पुढचे 15 ते 20 मिनिटं ते ओपन राहतो. तेवढ्या वेळामध्ये तुम्ही शक्यतो म्हशीला बसू द्यायचं. मेन हे काळजी, जसं की तुम्ही चारा वगैरे आहे, खुराक आहे, त्याच्यात ते टाका, ती बसत नाही. दूध काढल्यानंतर म्हशीचे पटकन बसतात. त्या बाकी कॅल्शियम डेफिशियन्सी पण त्याच्यामध्ये फॅक्टर राहतो, पण आपण त्यांना तेवढा वेळ एंगेज ठेवायचं की ते निघून राहावं. त्याच्यानं खूप फरक पडलाय आम्हाला जास्त सतवलेला हाच एक डिसीज आहे त्यांनी. मेन आहे पॉइंट मधलं, याच्यामधलं मेन आहे हा, जे की होल ओपन राहते ना, सगळ्यात मेन मस्टॅटिसचे जंतू तिथूनच एंटर करतात. आता दादा याच्यामध्ये आपल्याला म्हैस घेताना कुठतरी दुसऱ्या किंवा तिसऱ्या येताची, म्हणजे पहिल्या येताची म्हणून दुसऱ्या येताची देणं, किंवा दुसऱ्या येताची म्हणून तिसऱ्या चौथ्या येताची देणं. तर आपल्याला म्हैस नेमकं किती या येताची आहे हे कळण्यासाठी काही फॅक्टर आहेत का, किंवा कसं ओळखायला पाहिजे? फॅक्टर म्हणजे म्हैस बघितल्याच कळते. मेन म्हणजे तिची जे शिंगाची ठेवण आहे ती मोठी आहे का छोटी आहे. त्याच्यानंतर दात पण बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर तिचा चेहरा जे आहे ते एकदम म्हणजे आता तिसऱ्या चौथ्या याचाच म्हैस असेल तर तिचा सुरपितलेला खालून मानेच्या खाली जे आहे ते स्किन बाहेर आलेली राहते. आणि ताजी जे म्हैस आहे पहिल्या दुसऱ्या याची आहे ते पूर्णपणे एक टाईट म्हैस राहते. जे की आपल्या डेअरी फार्म मधून शेण निघतं ते या क्वालिटीचं शेण असतं. हे बघा, पूर्ण हे आहे शेण ओरिजिनल म्हशीमधून निघालेलं. आणि हे आपण डायरेक्ट पण वापरतो आणि याच्यावर प्रोसेस पण करतो. प्रोसेस म्हणजे या पद्धतीनं बेड आहेत, या बेडमध्ये ते शेण भरलं जातं. पूर्ण 10 दिवस त्याच्यातून हीट रिमूव्ह करण्यासाठी त्याच्यावर पाणी मारलं जातं. आणि एक वेळेस का हीट रिमूव्ह झाल्याच्या नंतर कल्चर असतं जे की गांडूळ आहेत.
तर अशा पद्धतीनं हे बघा, हे आहेत गांडूळ, हम्म. हे वर्म्स म्हणतात त्याला. तर हे वर्म्स आपण त्याच्यावर सोडतो, जसं की याच्यावर आपण हे असे टाकले वर्म्स, तर हे पूर्ण हीट रिमूव्ह केल्याच्या नंतर हे वर्म्स आता हे पूर्ण खाणार, आणि हे खाल्याच्या नंतर याच्यात डेंजरस जे कंटेंट आहेत ते रिमूव्ह केले जातात, आणि त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू ॲडिशन करून आपल्याला उत्तम लेवलचा एक नंबरचा खत भेटतो, जे की केमिकल खतापेक्षा कितीतरी पटीनं चांगला आहे, जे कळत नाहीये सध्या कोणाला. बरं. तर ते झाल्याच्या नंतर असा खत बनतो, तुम्हाला वाटतही नसेल, हे खत आहे तो. हम्म. हे आहे गांडूळ खत, वर्मी कंपोस्ट याला म्हणतात. हम्म. तर हे ऑर्गॅनिक मध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो, आणि याच्या एवढं शेतीला वरदान दुसरं कोणतंच नाहीये. तुम्हाला केमिकल खतामध्ये खर्च करायची गरजच नाही, हे आम्ही अनुभवलेलं आहे, म्हणून आम्ही सांगतोय तुम्हाला. म्हणजे दूध व्यवसायातल्या शेणासोबत शेणापासून तुम्ही अशा पद्धतीने गांडूळ खत तयार करता, बरोबर, आणि ते शेतीला तुमच्या पूर्ण वापरता. आमच्या शेतीला वापरतो, हं. आणि आम्हाला जर कोणी ऑर्डर दिली तर आम्ही त्यांना बनवून पण देतो. बरं. म्हणजे लो क्वांटिटी असेल तर आम्ही 10 रुपये प्रमाणे विकतो, हाय क्वांटिटी असेल तर त्यांना 6 रुपये प्रमाणे पण देतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही त्याच्यासोबत हे सुद्धा बिझनेस करू शकता. हं. म्हणजे मी मार्केटिंग करत नाही, मी सांगतोय तुम्हाला की हे बिझनेस सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्ही जर एक लेबर घेतला आणि तुम्ही प्रॉपर दिले तर काही खर्च काहीच येत नाही तुम्हाला. हे पॉलिथिन मॅट आहे, हे पॉलिथिन आहे टब, त्याच्यानंतर हे बांबूचा लाकूड आहे, आणि हे शेण टाकलेलं आहे. 300 रुपये किलो वर्म्स भेटतात, त्याच्यात टाकले की ते ऑटोमॅटिक त्यांचं काम करू शकतात. 3 महिन्यामध्ये एक बेड रेडी होतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला याच्यामधून हे सांगता येईल की दूध व्यवसाय करत असताना हा त्याला पूरक व्यवसाय किंवा त्याच्यासोबत हा व्यवसाय करता येते. बरोबर. ठीक आहे. आणि तुम्हाला जरी व्यवसाय करायचा नसेल तर एक वेळेस तुम्ही तुमच्या शेतीसाठी ट्राय करून बघा, वरदान ठरेल तुमच्यासाठी. तर आपल्या दूध व्यवसायामध्ये कुठेतरी म्हणजे ते अंग बाहेर येणं म्हणजे किंवा आपल्या खेड्यामध्ये भांड पडणं असं वगैरे म्हणतात, तर ते विषय कसं तुम्हाला आलं? आतापर्यंत आपल्याला आलेला नाहीये, पण ते खूप म्हणजे असं म्हणजे सिरियस त्याच्यामधलं आहे की त्याच्यामुळं कोणती म्हैस सुद्धा दगावते. त्याच्यामध्ये आपल्याला आलं नाही, पण येत असेल ते बघून घ्यावं लागते. घेते वेळेसच आपल्याला ते नोटिफाय करून घ्यावं लागते, आणि शक्यतो म्हैस व्यायला झाली तर ते एक 8 दिवसाचा पिरियड असते ना, त्या 8 दिवसाच्या पिरियडमध्ये, नंतरच्या 8 दिवसाच्या पिरियडमध्ये तिचं खुराक जे आहे किंवा चारा, खुराक म्हणण्यापेक्षा चारा थोडासा मीडियम मध्ये ठेवायचा, कंट्रोलमध्ये. काही म्हणजे अनुवंशिक देखील असू शकतात समजा. असतात, सगळ्यात जास्त अनुवंशिकच असतं याच्यामध्ये. जर इन केस जर या म्हशीचं अंग येत असेल तर तिचा दुसरी म्हैस आहे तिच्यापासून जन्मली, ती व्यायला झाली तर तिचं पण येतंय, असं अनुवंशिक असतं इथं. मित्रांनो, आपल्या श्रीनिधी डेअरी फार्मचा जो वेस्टेज शेण आहे ते आपण तिथून इथं टाकतो. हे पूर्ण शेण आहे, आणि हे शेण आपण नॉर्मली आपल्या पूर्ण शेतामध्ये वापरतो, कारण की आपली घरचीच जमीन असल्यामुळं आम्हाला घरीच लागतं. आणि इन केस जर तुम्ही हे सेल केलं तर याच्यामधून सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीचा इन्कम घेऊ शकता. जसं की हे जर सेल केलं तर वर्षाकाठी आपल्या 30 ॲनिमलमध्ये आपल्याला 70च्या आसपास ट्रॉली निघतील शेणखत, आणि मार्केट व्हॅल्यू 2,500 ते 3,000 झाले, आता 2 लाखाच्या आसपास तुम्हाला निव्वळ शेणखतामधून प्रॉफिट निघू शकतो, पैसे भेटू शकतात. त्या पद्धतीनं तुम्हाला मॅनेजमेंट करावं लागेल. हा धंदा खूप चांगला आहे, फक्त प्रॉपर मॅनेजमेंट करा. बरं. तर हे पूर्ण स्टोअर केलेलं आहे इथं शेण. आपण सीझनच्या एंडिंगला ते आपण ट्रान्सपोर्ट करतो, शेतामध्ये टाकून देतो, आणि शक्यतो बरेच जण विकतात. आपलं जरी एक्सपांड झालं तर आपल्याला पण विकावंच लागेल, पण आमची जमीन असल्यामुळे आम्ही आमच्या जमिनीमध्ये टाकतो. तर दादा, दूध व्यवसायामध्ये अनेक लोक म्हणतात शेणच फक्त उरते, तर शेणच जर उरलं तरी बी तुमचं 2 लाख रुपयाचं समजा शेण होऊ शकते. शेणाची काय व्हॅल्यू कमी नाही असं आपल्याला कमी नाही, आणि शेतीसाठी शेण म्हणजे वरदान आहे. हे जे तुम्ही हे चारा बघताय ना, हे फक्त शेणखतावर आलेलं आहे, याला कोणतंच केमिकल खत नाहीये. बरं. तर एवढा चारा चांगला येऊ शकतो का? तुम्ही तुमच्याच मशाईनं खाल्लेलेच वेस्टेज तुम्ही तुमच्या चाऱ्याला टाकता, आणि परत त्याच्यातून चारा काढून परत तेच तुम्ही मशाईला टाकताय. म्हणजे हे रोटेशन बघा ना तुम्ही. हो, सायकल एक प्रकारच्या. ठीक. म्हशी दुधावर आहेत, त्याच्यामधून आपल्याला 180 लिटर दूध पर डे निघतं. कोणत्या म्हशी ताज्या आहेत, म्हणजे आता येऊन 2-3 महिने झालेले आहेत, कोणत्या आहेत ते 7-8 महिने पण झालेले आहेत. त्याच्यामुळे ते बॅलन्स तेवढा आहे, नाहीतर पूर्ण एवढे असले असतात तर आणखी जास्त निघाला असतं. हे दूध तुम्ही कलेक्ट करून कुठं देता? आपलं कलेक्शन पॉईंट आपला आहे श्रीनिधी डेअरी फार्म नावानं, आणि हे आपलं पूर्ण कलेक्ट केलेलं दूध कंट्री डिलाइट्सला प्रोव्हाइड करतो आपण. तुम्ही तुमचं पॉईंट डिसाईड केले? आपण पॉईंट घेतलेला आहे ऑलरेडी, आणि काही लोकल मार्केटला पण जातात. आपल्याला ऑन अँड ॲव्हरेज 57 रुपयाच्या आसपास रेट भेटतो. म्हणजे तुमचा टोटल खर्च वगैरे जाऊन महिन्याला किती उत्पन्न येते?
खर्च वगैरे जाऊन म्हटलं तर आपलं फायनान्शियल बाहेरचा सोर्स असल्यामुळे त्याच्यामध्ये डिडक्शन होते आणि ते जर नसलं असतं खर्च म्हटलं तर उत्पन्न कॅल्क्युलेशन केलं तर आपलं 2,40,000 उत्पन्न पडतंय आत्ताच्या कंडिशनला, जसं आत्ताचं स्टेटस आहे त्या पद्धतीनं या दुधावर. आणि त्याच्यामधून खर्च आपल्याला 1.5 लाखाच्या आसपास जातो. बरेच जण म्हणतात की त्याच्यामध्ये 50% नफा 50% खर्च राहतो, पण याच्यामध्ये माझा रेशो निघालेला आहे 40-60चा. 60% खर्च जातो, 40% उत्पन्न राहतो. सगळ्या गोष्टी म्हणजे आता तुमचं काम सगळं म्हणजे घरचं कोणी इथं काम करायला नाही, सगळं फक्त नियोजनच आहे ना. सगळे माणसं लेबर काम करतात. लेबरच्या जर थोडक्यात आपल्याला इथं सांगता येते की लेबरच्या याच्यावर जर काम केलं तर 40% प्रॉफिट राहू शकते सुद्धा. हो, आणि घरी जर एखादा शेतकरी करत असतो 60% प्रॉफिट 40% खर्च राहतो. दादा, दुसरा सवाल तुम्हाला, माझा प्रश्न एक आहे, आता सगळेच खूप सारे स्टुडंट्स वेल एज्युकेटेड आहेत, त्यांना कामधंदा नाही, खूप बेरोजगार आहेत. खूप सारे माझे कलिग्स पण आहेत, ते 10-15 हजारासाठी पुणे मुंबई कुठं पण फिरतात. खूप लांब जावं लागते, आपला परिवार सोडून जावं लागते, आपलं जमीन असताना पण त्याला काही त्याच्यातून तेवढा उत्पन्न मिळत नाही. म्हणून त्यांच्यासाठी तुम्ही काय पर्याय म्हणून तुमच्या व्यवसायाबद्दल काय सांगा? या व्यवसायाबद्दल सांगायचं म्हणजे व्यवसाय हा कोणताही असो चांगला आहे, तो डेडिकेशन करायला पाहिजे. एक तर आता आम्ही दोघे इंजिनियर्स आहेत, तुमचं शिक्षण कुठं वाया जात नाही. तुमचं शिक्षण तुमच्या व्यवसायाला, हे कुठलंही असो, तुमची फील्ड कुठलीही असो, तुम्ही कोणताही व्यवसाय करू, ते शिक्षण तुमच्या तिथं तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता कोण्याही वेळेनं आणि चांगल्या प्रकारे. आणि जेवढं वेल एज्युकेटेड असेल तसं तुमचा व्यवसाय हा डेव्हलप होतो. जर नवीन करून कोणी या व्यवसायात येणार असतील तर हा व्यवसाय चांगला आहे. डेडिकेशन फार महत्वाचं आहे यामध्ये ना. सगळ्यात महत्वाचं आहे टायमिंग. तुम्ही कोणती गोष्ट आहे की त्या परफेक्ट टायमिंगला करता, तर तेवढं तुम्हाला ती प्रॉफिट देऊन जाते, तेवढं तुम्हाला सक्सेसच्या जवळ डेअरी चालू करण्याच्या अगोदर दादाचं एकच म्हणणं असायचं, प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तू थेरॉटिकल विचार करतोय चालू करण्याचा, पण त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल काय आहे ते तुला आणखी माहित नाही. समोर जाऊन ते सस्टेन होईल का, कंटिन्यू करू शकशील का, ह्या सगळ्या गोष्टी तुला अगोदर सॉर्ट आउट कराव्या लागतील. आणि एक वेळेस जर तू तिकडून सोडून आलास ना, तू परत 4-5 वर्षानंतर इकडे येऊ शकतोस, पण तिकडून सोडून आल्याच्या नंतर इथून वापस जाणं हे खूप अवघड असेल तुझ्यासाठी. योग्य पण नाही. हा, योग्य पण नाही आणि अवघड पण असेल. ह्या सगळ्या गोष्टी यांनी मला डिस्कस करायचे तेव्हा, आणि होतं पण मॅनेज करत घरच्यांचा सगळ्यांचा सपोर्ट होता याच्यामध्ये मेन म्हणजे. आणि कोणताही व्यवसाय घरच्यांचा सपोर्ट असल्याशिवाय चालू होत नाही, आणि ते चालू जरी झाला तर समोर जात नाही. राहिल्या गोष्टी, दूध धंदा कसा आहे, दूध धंदा खूप छान आहे केला तर, वेल मॅनेजमेंट करून केला त्याच्यातून तर. अगोदर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने स्टडी केलेले आहे याच्यावरती, हा, त्यानंतर तुम्ही कष्ट आहेत याच्यामध्ये. आणि मी म्हणजे माणसं बाहेरच्या मागवली आहेत, आत्ता आलेले आहेत, पण याच्या अगोदर सकाळी डॉट 4 वाजता म्हणजे आणखी घडी गेलेली नव्हती. 4 वाजता उठायची जर गरज म्हणजे तुम्हाला उठणं होत असेल, तयारी असेल, तर तुम्ही या धंद्यामध्ये या. आणि याच्यामध्ये दुसऱ्या धंद्यापेक्षा तुम्ही शटर लावला आणि मी आज कुठे काही कामाला जातो किंवा मला दुसरं काहीतरी आहे असा भाग नाही. त्या म्हशीचं तुम्हाला दूध कंटिन्यू काढावं लागतं, त्याच टाइमला काढावं लागतं. नाही काढलं तर अलाराम जसा वाजतंय तशी म्हैस आरडते पाठीमागून. कॉन्स्टंट असणं गरजेचं आहे. आणि दुसरे धंदे बंद करून आपण आता सांगितलं तसं आपण बंद करू शकतो, पण याला नाही बंद. दूध काढायचं सोडून देऊ शकत नाही, शेण काढायचं बंद करू शकत नाही, चारा टाकावाच लागतो. आपण जरी नाही जेवलं तरी यांना चारा टाकावाच लागतं जर तुम्हाला सस्टेन करायचं असेल तर. या सगळ्या मेहनतीची जर तुम्हाला म्हणजे करू शकत असाल तर हा धंदा खूप छान आहे. तयारी पाहिजे. ठीक आहे दादा, तुम्ही आमच्या कृषी विकास या युट्यूब चॅनलला मोलाची अशी माहिती दिली, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा.